चला मॅच सुरू करूया आपण. 20 मिनिटं उशीर आहोत आपण कालपेक्षा. रोज आम्ही 4 वाजता स्पर्धा सुरू करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये. चांगली लढत. दोन ताकदवान संघ सध्या मैदानामध्ये दाखल होत आहेत. डोंबिवली परिसरातून दाखल झालेला मोठा गाव हा संघ आपण बघतो आणि त्यांच्या अगेन्स्ट मैदानामध्ये फाईट करेल स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावी अशा लढती बघायला मिळतील. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा करावे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले डोंबिवली टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पंच रिक्वेस्ट करत येते खेळाडूंना. आता करावे टीम प्लीज आता कोऑपरेट करा. जास्त वेळ आता दौडवू नका. आता एक एक मिनिट आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. चला आपण सुरुवात करतोय लढतीला. पहिला सामना ए लॉट मधून हा संघ आहे. याच ए लॉट मधून आपण काल बघितलं जबरदस्त खेळ ज्या संघाने केला नवाबाडा टीम. चला आपण सुरुवात करूया. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. करूया आपण क्रिकेट शृंखलेला सुरुवात. डे अँड नाईटचा हा चौथा दिवस खरं तर या स्पर्धेचा आणि आपण सुरुवात करतोय. खेळाला दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा आम्ही देऊ. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आले बॉलिंग मार्कवर अलंकार तांडेल आणि बॅटिंगसाठी मैदानात देशनाके एंडकडे पहिलाच बॉल दिशा देण्याचं काम केलं. अगदी बघितलं आपण नितीन भुईर ॲज अ ओपनर मधून आलेत आणि त्यासाठी त्यांच्या समवेत आपण बघू शकता निलेश म्हात्रे हे मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल दिशा दिल्या चेंडूवर आणि 2 रन या बॉलवर कंप्लीट केल्या गेल्या. सुरुवात झाली रन फलकाला नितीन भुईर यांच्या बॅटमधून या 2 रन आलेत. सेकंड बॉल अलंकार तांडे यांचा बॉल आणि फटका फसलाय. फिल्ड डाऊन द बॉल झेल मात्र कॅरी केला जाईल. पहिला धक्का बॅटिंग करीत असताना टीम अगदी बघू शकता मोठा गाव संघाचा मुख्य खेळाडू नितीन भुईर बॅक टू द पवेलियन. डीजे एसडीसी सूरज जॉईंट आमच्या सोबत. पहिल्याच बॉलवर 2 रन आल्यानंतर तदनंतर मिळालेली विकेट. फलंदाज मात्र इथे बाद झालाय. 40+ क्रिकेट ज्या खेळाडू भरपूर क्रेज आपण बघतो सध्या रायगड ठाण्यामध्ये आणि सध्या ही लढत अगदी बघू शकता सुरू असताना पहिल्याच बॉलवर डबल आणि तदनंतर विकेट मात्र मैदानामध्ये मिळते.
2 बॉल आणि 2 विकेट मात्र इथे बॅटच्या बॉटम एंडला चेंडू चांगली गोलंदाजी करत असताना दिसले सध्या अलंकार तांडील. करावे गाव आणि करावे गावचा क्रिकेट एक काल ज्या खेळाडूने आपल्या सुंदर गोलंदाजीतून गाजवला आणि सुंदर उत्कृष्ट अशी कामगिरी सध्या ते साकारत असताना आज बॉलर म्हणून पहिल्याच बॉलवर संयमानं सुरुवात झाली. ते 2 रन पहिल्या बॉलवर आले. 8 नंतर 2 बॉल 2 विकेट 1 डॉट. स्वीप शॉट खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्डर त्या ठिकाणी शॉट पॉइंट शॉट थर्ड मॅन मध्ये येऊन जोपर्यंत फील्ड करेल 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. लेग स्पाईकच्या स्वरूपानं ही रन तुम्हाला बघायला मिळते. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये त्याची भर सध्या पडली आहे. 3 रन ऑन बोर्डवर आपण बघतो. सध्या 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना मोठा गाव टीमनं थोड्याशा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आणि एक चांगला खेळ मैदानामध्ये करावा लागेल. आणि स्पेशली मैदानामध्ये दाखल झालेले निलेश म्हात्रे यांना आपण बघतो. मोठा गाव म्हटलं तर हे नाव फार अग्रगणित असतं. काल देखील त्यांची शुभ उपस्थिती आपण बघितली. मैदानाची संपूर्ण त्याने रूपरेषा बघितली. कशी राहील फलंदाजी, कारण टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारा हा खेळाडू आहे. मैदानामध्ये अनेक गोलंदाजांना या गोष्टीचं अजूनही उत्तर मिळाले नाही की एक्झॅक्टली हा फलंदाज लेफ्ट हँडेड आहे की राईट हँडेड. बघा ही त्यांची शैली आहे. टॅप केल्या बॉलला मिडऑनमध्ये क्षेत्ररक्षक होते तैनात, परंतु 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना पहिले षटक सुंदर गोलंदाजी राहिली. अलंकार तांडेल पॉवर प्लेचे षटक आणि P1 मध्ये त्यांनी रन खर्च केल्या. 4 विकेट मिळाले. 2 उत्कृष्ट गोलंदाजी. नेक्स्ट मॅच आपण लाईव्ह पाहत असाल तर रिपोर्टिंग करायचे गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि वीर तानाजी दापोडे भिवंडी परिसरातील संघ. आपण लाईव्ह पाहत असाल तर प्लीज थोडं लवकर या आणि रिपोर्टिंग करा आपण मैदानामध्ये आले असाल तर. समीर भोईर द्वितीय षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले. 5 ओव्हरची मॅच आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. त्यासोबत सर्व इंटरनॅशनल नियम या 40+ मॅचमध्ये देखील आपण फॉलो करते, ज्यामध्ये एक फॉर एक्झाम्पल लेग बिफोर द विकेट के बाद आहे. त्यासोबत आपण बघतो तुम्हाला 2 रिव्ह्यू आम्ही दिलेत. एक रिव्ह्यू जो बीमरसाठी आणि रनआउटसाठी आणि दुसरा जो वाईटसाठी स्पेशल एक रिव्ह्यू असेल. पंचांनी दिलेले निर्णय त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता, बॅटिंग टीम अथवा बॉलिंग टीम. ज्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू आम्ही दिलेत. एकदा गमावला की तो त्यांना पुन्हा मिळणार नाही. अंपायर्स रिव्ह्यू त्यांचा अंपायर्स रिव्ह्यू यूज करू शकतात. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन हे लक्षात घ्या. बॉलर तयार. बघा किती चांगला फटका. स्टँड अँड डिस्पॅच स्पर्धेमधील खरं तर 4था दिवस रात्रीचा खेळ आणि पहिल्याच मॅच मधील हा पहिला दमदार षटकार. पुन्हा एकदा आक्रमण केलं. बॉल हवेमध्ये फ्लाय होते. वाऱ्याचा ओघ याच दिशेने, त्यामुळे बॉल अजून दूर गेला. फायदा मिळाला मैदानामध्ये निलेश म्हात्रे यांना आणि हा दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून. महत्वाचे असतात. यासाठी आपण लवकर मैदानामध्ये पोहोचणं गरजेचं असतं. कोणत्या एंडनं रन कधी बनतात हा एंड संध्याकाळच्या सत्रामध्ये बेस्ट एंड आहे बॅटिंग टीमसाठी. सध्या तुम्ही फ्लॅग बघू शकता.
जिथे आमच्या दोस्ती स्पोर्ट्सचे फ्लॅग आहेत आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग आहेत ते त्याच दिशेनं अगदी मैदानात फडकत आहेत. पुन्हा एकदा काय बॅटिंग करतायत, अक्षरशः तुटून पडलेत निलेश म्हात्रे. सलग तिसरा षटकार, 3 बॉल 3 सिक्स. ग्रेट बॅटिंग. सुरुवातीलाच आक्रमण झालंय. समीर भुईर दबावाखाली सध्या अंडर प्रेशर येत असताना त्यांची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. कारण 3 बॉल 3 षटकार आले. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. निलेश म्हात्रे आक्रमक झालेत. चांगला बॉल बघायला मिळाला. वाईड यॉर्करला पसंती दिली. फिल्डर पाठीमागे तैनात आहे. दुसरी साइड निघाले ते कॉल नसताना धाव घेणं अंगठलं येते का. निलेश म्हात्रे डेंजर एंड कडे धावतात. भरपूर गोंधळ गडबड भरपूर काही गोष्टी या चेंडू गणित घडल्या. जिथे सिंगलवर समाधानी होते निलेश म्हात्रे तिथे कॉल केला. अगदी बघू शकता फलंदाज सुब्बू मुंडे आणि त्यासोबत तदनंतर जो थ्रो आला तो नासक एंड कडे आला. चुकीचा एंडला थ्रो आला त्या कारणाचं थ्रो ही निसटला. बऱ्याच घडामोडी घडल्या त्या बॉलवर. चल बिचर सध्या जेवढी कॉलिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग तेवढं बॉल कलेक्ट करण्यामध्ये देखील मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळाली. 2 रन मिळालेत. 24 वर सध्या संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. पाठीमागे फिल्डर तैनात आहे. डायरेक्ट हिट करायचं होतं. बॅकअपवर सर्व अवलंबून राहिलं. 1 रन या बॉलवर कंप्लीट केलं जाईल. रिस्की रन ही देखील होती कारण हा बॉल योग्य एंडला त्यांनी थ्रो केला. कारण स्ट्राईक एंड त्यांच्याकडून जवळ होतं. शॉर्ट थर्डमॅन पासून 1 रन या बॉलवर बघतो आपण. संघ पोहोचला 25 या आकड्यापर्यंत. आता आपण फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये वारंवार चेंजेस करावे लागतात जसं तसं स्ट्राईक रोटेट होतं. कारण एखादा खेळाडू जेव्हा मैदानाच्या चारही बाजूला खेळतो ना तेव्हा भरपूर फिल्डिंग डिपार्टमेंटला अडचणी निर्माण होतात. परंतु सध्या स्ट्राईक एंडकडे असणारे शुभम मुंडे कशी बॅटिंग करतील. 2 बॉल त्यांनी डॉट जरूर केलेत. अपील भरपूर झाली. 9 रन. याही बॉलवर एकही रन मिळणार नाही. इथे आणखी एक निर्धाव चेंडू बघायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. हे षटक चांगलं कमबॅक राहिलं. अंतिमच्या 3 चेंडूमध्ये सुरुवातीला 3 बॉलमध्ये जरी 18 आले असल्या तर शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त 3 आल्या. या ओव्हरमध्ये टोटल 21 आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 4. अशा धावसंख्येचा टोटल 2 ओव्हर नंतर 2 खेळाडू बाद 25. बॅटिंग करणारा मोठा गाव संघ श्री गोलंदाजीसाठी आता निलेश म्हात्रे करावे गावचे गोलंदाज. त्यासोबत मोठा गावचा फलंदाज निलेश म्हात्रे वर्सेस हे निलेश म्हात्रे. एन वर्सेस एन हे बॅटल सध्या बघायला मिळेल. कसं राहिले षटक. मागील षटकामध्ये भरपूर धावांचा अक्षरशः पाऊस पडला. हे एन गोलंदाजीसाठी ओळखलं जातं. परंतु बघायचं आहे च्या पहिल्या एंडमध्ये फक्त 4 धावा करू शकला तर या एंडनं बॅटिंग करणारा मोठा गाव संघ महत्वाचे असतात. फक्त मैदानामध्ये तुम्ही ताकदवान फटके लगावूनच तुम्ही रन करू शकता असं नाही. कोणत्या एंडनं तुम्हाला कोणता बॉलर चालवायचा आहे आणि कोणत्या एंडनं कोणता फलंदाज जास्त आक्रमक ठरेल ते देखील फार महत्वाचं असतं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो सामना सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही अर्धा 1 तास लवकर पोहोचला पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला मैदानाची रूपरेषा समजते. लाऊट तर अपील होती परंतु पंच सांगतात की आउटसाइड ऑफ सम पिचिंग होत असताना बॉल डॉट बॉलनं सुरुवात झाली. या ओव्हरची गोलंदाजी मार्कवर निलेश म्हात्रे. कारण गोलंदाजाचं अपील करणं एक काम असतं. लेग बिफोर द विकेट जेव्हा आपण जोपर्यंत अपील करत नाही तोपर्यंत पंचांनाही अनुमती नाही या खेळाडूला बाद करण्याची या खेळामध्ये. त्यामुळे तुम्ही अपील केली पाहिजे. परंतु अपील लेग बिफोर द विकेट मेन अंपायरकडे 8ची अपील ती देखील तुम्ही मेन अंपायरकडे केली पाहिजे. नंतर लेग अंपायरकडे तुम्ही दाद मागू शकता. बॉल तयार होते निलेश म्हात्रे.
पुन्हा एकदा प्रयत्न तो स्विच इट केला पाठीमागे फिल्डर त्याने ते गुड फिल्डिंग तयार आहे करावे संघ भरपूर वेळ घेतला बॉल अडवण्यासाठी भरपूर अटेम्प्ट तिथे झाले 3-4 प्रयत्न केले परंतु शेवटी विजय झाला बॉलचा अगदी आलाय हा चौकार थँक्यू SDC आज खरं तर 1 वर्ष पूर्ण झालं अयोध्यामध्ये जे आपण श्रीराम ललान सर प्राण प्रतिष्ठान सोहळा आपण बघितला आणि त्या सोहळ्याला 1 वर्ष आज पूर्ण होते याच कारणास्तव ती आठवण DJ SDC आपल्याला करून देत असताना मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया निलेश म्हात्रे वर्सेस निलेश म्हात्रे बघा ग्रिप पुन्हा एकदा चेंज केली परंतु निलेश म्हात्रे जो गोलंदाज आहे यावेळेस तयार दिसला मैदानामध्ये तो अगदी चांगला बॉल त्याने तिथे रिलीज केला डॉट बॉल अगदी बघू शकता आपण रन फलकावर धावा आहेत 29 रन डॉट बॉल पहिला आला तदनंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल वार पलट वार असं बघायला मिळालं दिशा देण्याचं काम केलं फिल्डर डाऊन द बॉल आणि फायनली ती विकेट मिळाली निलेश म्हात्रे मोठा गाव संघाचा आक्रमक खेळाडू त्याने आपलं आक्रमण दाखवलं देखील आणि त्यांच्या खेळीचा अंत झालाय विनोद भोईर याने टिपला जाईल धक्का क्रमांक 3 बॅटिंग करणारा मोठा गाव संघाला तीन बॅट्समन आतापर्यंत गमावले नितीन भोईर निलेश म्हात्रे त्यासोबत संगबाई भोईर आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवर असणारे निलेश म्हात्रे यांच्या सफलता भरपूर मोठे यश त्यांना सध्या मैदानामध्ये मिळाले 3 ओव्हर 3 गोलंदाजांचा वापर केलाय हा बॉल बघू शकता लेग स्टंप मिडल स्टंपच्या वरून निघून गेलाय हे पंच सांगत असताना डॉट बॉलची ते सांगता होत असताना दिसली उत्कृष्ट गोलंदाजी सध्या पेश केली आहे बॉलिंग ट्रॅकवर असणारे निलेश म्हात्रे करावे गावचे लेफ्ट हँडेड बॉलर खूप इफेक्टिव्ह राहिले पाठीमागे फिल्डर तैनात आहे चूक केली चेंडूची प्रतीक्षा केली वाट पाहिली आणि वाट लागली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं 4 रन आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 21 तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 8 आणि अलंकार तांडेल यांना वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा बोलवलं गेलंय धावसंख्या आहेत ऑन बोर्डवर 33 रन 11च्या सरासरीने या धावा आल्यात परंतु विकेट देखील गमावले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या 3चा मॅजिक आकडा बघा मिळते बघा ना 3 ओव्हर 33 धावा 3 विकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट फिल्डर तैनात शॉट कव्हरला 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल धावसंख्येचा फलक मात्र एका धावेनं पुढे चाललाय बोर्डवर लागले 34 रन 34 वर सध्या संघ आपण बघतो DJ SDC 24 लाईव्ह इव्हेंट्स कांचनदादा पालकर त्यासोबत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये थोड्याच वेळ सागरदादा मांडवकर मंगेश पाटील शिरोली त्यासोबत आपण बघतो मिस्टर सँडी पालकर सत्यवान काकडे आणि आज मेन अंपायर
भालेराव सरांना आपण बघतो. सिंगल आली आहे ही बॉलवर. चौथं षटक सुरू आहे या मैदानावर. आपण बघितलं आतापर्यंत 4 अर्धशतक ही आपल्याला बघायला मिळालीत या स्पर्धेमध्ये. ओ क्लीन बॉल, फलंदाज बाद, विकेट नंबर 4. चौथा दे धक्का बॅटिंग करणारा मोठा गाव टीमला. SDC विकेट गमावले गेलेत. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. मोठा गाव संघाच्या अडचणी वाढतायत या मॅच मध्ये. सध्या विकेट आणि त्यांचं नातं हे अतूट राहिले, त्यामुळे ही पडझड विकेटची थांबवणं गरजेचं आहे. करवे टीमला या मॅच मध्ये त्यांच्या प्रमुख गोलंदाजांना जे करायचं होतं ते त्यांनी केले. जरूर रन त्यांनी खर्च केलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये, बॅट्समन नेम नितीन भोईर, नितीन म्हात्रे बॅटिंगसाठी दाखल झालेत. समोर डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना हा बॉल पंच जरूर आम्हाला इशारा करते, त्यांची आम्ही प्रतीक्षा करू. निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. यस, पंच सांगत असताना 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फिल्डरनं झेल मात्र तिथे सोडलाय. करा फिल्डिंग. प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करावे लागतील. झेल पकडणं फार महत्वाचं असतं या स्पर्धामध्ये. आतापर्यंत सगळ्यात एक उत्कृष्ट खेळ 40+ मधून कोणाचा होता? तो पडगे संघाचा, फक्त बॅट्समन म्हणून. परंतु फिल्डिंग मधून त्यांनी ज्या चुका केल्या, 3 झेल सुटले पडगे टीमच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि तिन्ही ते झेल सुटताना 6 केले. आणि त्याच बलबुत्यावर 52 संघ क्वालिफाय झाला. चला मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. बॉलर तयार झालाय. अलंकार ड्राईव्ह करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह, पुन्हा एकदा फिल्डर तैनात होते डीपला, लॉंग ऑनला. चांगले फिल्डिंग. 1 रन या बॉलवर कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर आता पाहता पाहता 4 ओव्हर संपल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 21. हे षटक फार चांगलं होतं मोठा गावच्या दृष्टिकोनातून. परंतु तदनंतर निलेश म्हात्रे आणि अलंकार तांडेल दोघांनी 8 धावा दिल्या, 1 विकेट दोघांच्या नावे राहिली. आणि अशा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 खेळाडू बाद 41 धावा. बॅटिंग करणारा मोठा गाव संघ. शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या डाबातील. बॉलिंग ट्रॅकवर विनोद भोईर सज्ज होत असताना मैदानामध्ये सध्या सूर धरून बसलेले तुषार भोईर आणि नितीन म्हात्रे या 2 खेळाडूंना आपण सध्या बघतोय. विनोद भोईर अंतिमचं षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर जे इम्पॉर्टंट राहील, महत्वपूर्ण षटक राहील या मॅच मधील.
सुरुवात करतो आपण शेवटच्या षटकाला. बॉलर तयार होत असताना विनोद भोईर लास्ट ओव्हर. व्हॉट अ ग्रेट बॉल. वाईट यॉर्कर. मोस्ट सक्सेसफुल बॉल. तुम्हाला फलंदाजांच्या आक्रमकतेपासून वाचायचं असेल तर पहिली पसंती तुमचा व्हाईट यॉर्कर असलं पाहिजे. दुसरं ब्लॉक हॉल. तिसरं जर तुमच्याकडे वेग असेल तर तिखट बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी हे फार महत्वाचे असतात. अन्यथा गुड लेन परंतु हा बघा लेंथ अँड लाईन मधील बॉल यष्टांच्या अगदी समोर लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज विलास भोईर बॅटिंगसाठी. जे काम मागील 2 ओव्हरमध्ये अर्धवट राहिले ते आता उर्वरित या षटकामध्ये 4 बॉल बाकी आहेत त्यावर करावं लागेल. अडचणी वाढल्या आहेत सध्या डोंबिवली परिसरातून आलेला मोठा गाव या संघाच्या. कारण टार्गेट सेट करणं हे तुमच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आल्यावर हे फार महत्वाचं असतं. महत्वाकांक्षी राहताना सध्या ठरले. गोलंदाज हावीद पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तरंगतो. एकशा कव्हर एरियामध्ये बॉलला लाफ्ट केलाय. फिल्डर आहे तोपर्यंत 2 रन या बॉलवर कंप्लीट केल्या जातील. सुरुवातीपासून खेळ असतं. सिंगल डबल खेळ असत्या. विकेटी वाजत असते. धावा येत असतात. डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी झालं असतं परंतु या खेळामध्ये जर त्याला स्थान नाही. अंतिमचे 3 बॉल आता उर्वरित राहिलेत. उत्कृष्ट गोलंदाजी केली करावे संघाने या मॅच मध्ये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बॉल तयार. व्हॉट अ डिलिव्हरी ग्रेट. अपील तर भरपूर झाली परंतु पंच सांगतात बॅट फर्स्ट अँड देन पॅड. पहिल्यांदा बॅटवर ब्रश केला बॉल आणि नंतर जाऊन पॅडवर बदलला आणि त्याचा आवाज इथपर्यंत देखील आला होता आणि त्यामुळे ही रन सिंगल बॅट्समनच्या कोठ्यामध्ये आणि सांगी कोठ्यामध्ये देखील थेंबे थेंबे तलेस असे त्याच पद्धतीने एक धाब्याने संघ पुढे पुढे चाललाय. रन फलकावर धावा आहेत त्या 44. 44 धावा आतापर्यंत. फक्त एक टार्गेट फटक्याची गरज आहे. स्वीप केला का तो हाच फटका राहील. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनी समांतर चौकार. चौकार आलाय. भरपूर वेळानंतर चौकार बघायला मिळेल. रन फलकावर धावा आहेत त्या 48. 48 धावांपर्यंत आता मजल मारली. एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल ऑन बोर्डवर. पुन्हा एकदा एक चांगला फटका परंतु लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात होतं. 1 रन बनले. दुसऱ्यासाठी निघालेत परंतु तेवढा वेळ नव्हता. सिंगल रन या बॉलवर फक्त मिळेल. खेळाचा पहिला डाव मैदानामध्ये पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग अगदी आली मोठा गाव संघाच्या वाट्याला. पहिल्या बॉलला डॉट. दुसरा विकेट. तिसऱ्या बॉलवर डबल. चौथा सिंगल. 5वा 4 आणि अंतिम षटकामध्ये आला 1 रन. अशा 8 धावा पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये. अगदी निलेश मात्रे अलंकार तांडेल विनोद भोईर तिघांनी 8 धावा दिल्या. एक विकेट घेतले. हे त्यांचं चित्र राहिलं आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम मोठ्या गावनं रन केलेत. 5 ओव्हरमध्ये 49 धावांचं आव्हान. द्वितीय सत्रामध्ये टीम करावेला राज ठाकूर प्रतिष्ठान करावे संघ आज मैदानामध्ये उतरेल बॅटिंगसाठी. परंतु बघायचे कशी राहील ही लढत दोन्ही टीम मध्ये याची चर्चा मात्र होईल. तोपर्यंत मी विनंती करेन पुन्हा एकदा गौरी स्पोर्ट्स उल्बे आणि वीर ताज दापोडे दोन्ही कॅप्टन 40+ मधील आपण टॉस साठी यायचे. टीमला या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 10चा रिक्वायर्ड रेट पर ओव्हर मध्ये.
नेक्स्ट मॅच थोडा आपण माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. आपण पाहतोय मोठा गाव 40+ विरुद्ध स्वर्गीय राज ठाकूर 11 करावे या नावाने संघ खेळतो. 50चा टप्पा ओलांडायचा आणि आघाडीची जोडी सरकले. तर कपिल भोईर आणि राजेश म्हात्रेला पाहतोय, जिथे विलास भोईर पहिलं षटक हाताळतोय. 50 धावांचा टप्पा करायचा आणि 40+च्या पोलमधील आज हा आपण सामना पाहतोय. विलास भोईर सिंगल आली, त्यानंतर डॉट आघाडीची जोडी कपिल भोईर आणि राजेश म्हात्रे. लो फुल टॉस ऑन साईडला स्वीप करतो, डीप कडे फिल्डर रेडी. नक्कीच धाव मिळणार. एक पूर्वार्धामध्ये पाहिलं बॅटिंग करत असताना नितीन भोईरला पाहिलं, निलेश दादा म्हात्रे यांना आपण पाहिलं, ज्यांनी खेळ केला 10 मध्ये 26, 3 षटकार आणि 1 चौकार. आज आपला नैसर्गिक खेळ दाखवला. बॅटिंग लाईनअपमध्ये योगदान देताना आपण शुभूला पाहिलं, तुषारला पाहिलं, नितीन म्हात्रे होते आणि विलास भोईर ही जोडी आपण पाहिली. 3 चेंडूचा खेळ संपला. लॉफ करण्याचा प्रयत्न, अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक रेडी होते आणि हा मिळाला धक्का. सिंगल आली, त्यानंतर डॉट सिंगल विकेट. आतापर्यंत 4 चेंडू 2 धावा विजयासाठी लक्ष्य. 50 धावांचा टप्पा ओलांडायचे. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. फिल्डिंग टीम मोठा गाव 11 आज संघ इथे खेळतोय. त्यांना आपण जरूर पाहतो. 40+ A ग्रुप आहे आणि स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे हा संघ खेळतोय. नेक्स्ट मॅच गौरी स्पोर्ट्स उल्मे वीर तानाजी दापोडी भिवंडी हा संघ इथे खेळणार आणि त्यानंतर ई ग्रुपचे 2 सामने आणि त्यानंतर ए ग्रुपचे 2 सामने आपण पाहणार आहोत. आज चांगले संघ इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आज हरिग्राम खेळेल, कोपरोली असेल, बोर्ले संघ खेळेल, आई जगदंब सचिन दादांचा खानाव संघ खेळेल. त्यानंतर श्लोक 11 वडवली. गती थोडी कमी केली. ऑन साईडला प्रयत्न जरूर झाला. शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे प्रयत्न जरूर होतील. संघ पुढे सरकेल. 50चा टप्पा ओलांडायचे. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक स्पर्धा आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील ही मानाची स्पर्धा. 24 लाईव्ह इव्हेंट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. 3 बाईक आहेत त्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय ग्रामीण पोलसाठी 3 बाईक. त्यानंतर आपण पाहिजे 2 40+चा पोल बघितला, त्यामध्ये कूलर आहेत. स्पोर्ट्स सायकल सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्व आमचे पुरस्कर्ते. गुड बॉलिंग बघा. पहिल्या षटकाची डिटेल्स, ज्यामध्ये विलास सिंगल डॉट सिंगल आली. 4थ्या चेंडूवर विकेट मिळाली. 5वा चेंडू सिंगल डॉट. पॉवर प्लेचे षटक पाहिले ना, ते प्रभावी राहिलं. 40+चा क्रिकेट आपण या वेळेला जरूर पाहतोय. कांचन पालकर आमच्या संवेदित आज 24ला इव्हेंट DJSDC यांना पाहतोय. DJSDC आणि त्यांची संपूर्ण टीम. काल त्यांचे 2 मेंबर होते, सूरज समेत आणखीन त्यांचे काही काल 2 मेंबर्स होते आणि काल त्यांचे ओनर्स सँडी हे सुद्धा काल आले होते. अगदी शेवटच्या वेळी त्यांचे ओनर्ससुद्धा आले. DJSDC आपण पाहतो या स्पर्धेसाठी. तर प्रवीण म्हात्रे आमच्या आयोजक, विजयदादा ठाकूर यांना पाहतो. स्मित विजयशेठ ठाकूर
आणि आम्ही पाहतोय आज आमची मॅनेजमेंट सम्राट माळे असतील, विजय शेठ ठाकूर यांचे राईट हँड आम्ही पाहतोय चॉकलेट बॉय विकी, आणि आज त्यांच्या अंडर काम करणारी टीम कॅरेबियन कालो आणि त्यांचे दुसरे मेंबर चेतन निलेश तर निलेश म्हात्रे आला, निलेश दादा म्हात्रे. पहिला चेंडू लॉंग ऑफ कडे गेला, फिल्डर रेडी. 50 धावा करायच्यात या षटकामध्ये. आपण पाहिलं आता 40+ क्रिकेट आपण जरूर पाहतोय. 40+ म्हटलं की अनुभव, 40+ म्हटलं की परिपक्वता, वक्तशीरपणा. यंगस्टारसाठी 40+ म्हटलं का क्रिकेटच्या जुन्या आठवणी. खोला टाकलाय, काय दर्जाचं गोलंदाजी. एक महान खेळाडू. अपील जोरदार झाले, तटस्थ पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निलेश दादांना आपण पाहतोय सिंगल आली, त्यानंतर डॉट. लॉंग ऑफ, लॉंग ऑन सुद्धा निलेश दादा मात्र पाहतोय सिंगल, डॉट. नेक्स्ट बॉल. ओ समोर ठेवला, स्विंग जास्त झाला आणि निलेश दादांना माहिती होती का हा चेंडू अवांतर नक्कीच जाईल. तिथे कुठलेही प्रयत्न केले नाही. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. कंपॅरिझन केली जेव्हा अलंकार तांडेलनं पहिले षटक हाताळलं, 4 धावा दिल्या, मात्र 21 धावा आल्या समीर भोईर यांच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू ओ समोर ठेवतो, का भेदकताय बघा. गती तेवढं नियंत्रण चांगलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बॅकअप करत असताना क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहतोय. फिल्डिंग टीम मोठा गाव, फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षक. हेअरस्टाईल बघा, धोनी स्टाईल हेअरस्टाईल आपण पाहतोय. तर नक्कीच मोठा गावमध्ये जो धोनी खेळतो त्याचे मामा आहेत, आम्हाला माहिती मिळते. हेअरस्टाईल लक्ष वेधून घेणारी आणि मामा बाचेंची हेअरस्टाईल ही सुद्धा माहिती मिळते. नेक्स्ट बॉल समोर ठेवलाय, काय भेदकताय. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 40+ क्रिकेटचा अनुभव आता घेत असताना आपण पाहतोय निलेश दादांची करामत. इम्प्रेस केलं. व्हॉट अ बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडू 1 विकेट, अवघ्या धावा 3. इथे माहिती निलेश दादांना सामना थांबवला तर येणाऱ्या गोलंदाजांना कॉन्फिडन्स निर्माण होईल. मात्र करावे 40+ला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. आज करावे 40+ खेळतोय स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे या नावाने आणि एकूण धावफलक 6 वर पोहोचलाय. 6 रन. कंपॅरिझन आपण केली, पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या आणि निलेश दादा म्हात्रे यांच्या षटकामध्ये सुद्धा 3च धावा आल्या, ज्यामध्ये 1 चेंडू अवांतर होता. 6 वर पोहोचलाय. 50 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहणार आहोत. आता चेंडू शिल्लक 18 चेंडूचा खेळ बाकी. सॉरी, अजूनही आपण पाहतोय 3 षटकं बाकी आहेत. मात्र हा सामना 5 षटकांचे. जो पुढचा सामना असेल तो आपण पाहतोय विनर 4 षटकांचा आणि त्यानंतर जो ग्रामीणचा पोल आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आज ई ग्रुपचे जे 2 सामने ते सुद्धा 5 षटकांचे असतील. जे फर्स्ट राऊंडचे ऑल मॅचेस या 5 ओव्हरच्या असतील. शरीरभेदी गोलंदाजी. अपील मध्ये उत्साह जरूर होता बघा. निलेश दादाने सावरले. पंच इशारा करतील लेग बाईज. अंपायर सिग्नल. यस. एकूण धावफलक 7 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू. गती थोडी कमी होती. ऑन साइडला खेळतो, डीप कडून येईल. क्षेत्ररक्षक स्टायलिश पद्धतीनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तिथे बघा अगदी संत गतीनं धावा पूर्ण होत असताना 50 करायचे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय करावे 40+. एक महान संघ आणि तेवढा बलाढ्य ताकदवर संघ आपण पाहतोय मोठा गाव, ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू दोन्ही संघामध्ये. आतापर्यंत पाहिलं तर धावा स्कोर कार्डवर पोहोचल्यात 9. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर जेव्हा मोठा गाव बॅटिंग करत होता तेव्हा त्यांच्या धावा होत्या 25 आणि आता धावा आहेत 9. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं 18 मध्ये करायच्यात 41. 18 मध्ये 41 आणि धावा झाल्यात 9. वेट. यस. बघा किती तीक्ष्ण असतात आमचे 2 स्कोरर आहेत. लाईव्ह स्कोरर. चेंजेस डन. ओके. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या.
सेकंड ओव्हरची डिटेल्स सांगतो. सिंगल मी डिटेल सांगतो मग आपण चर्चा करू. पहिल्या ओव्हरमध्ये 3 क्लिअर. दोन स्कोरर डिस्कस करतील. वेट करा. दोन स्कोरर डिस्कस. यस डिस्कस डन. दोन स्कोररांमध्ये चर्चा झालेली आहे. यस डाऊट क्लिअर. दोन स्कोररमध्ये चर्चा झालेली आहे. टेक्निकल इश्यू. धाव फलकावरती टोटल आपण पाहतोय संघ पोहोचलाय. तर दापोडे संघ उपस्थित आहेत. दापोडे भिवंडी तो संघ उपस्थित आहेत. उल्वे संघाला विनंती करतोय. तर टेक्निकल इश्यू रिझॉल्व आणि धाव फलकावरती 11. यस चेंजेस डन. कसं आहे थोडंसं अपडेट असतो आपण ज्या पद्धतीनं आणि ते चेंजेस आता केलेत. स्कोर बोर्ड आपण पाहतोय आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे स्कोरर आणि कांचन पालकर. उल्वे संघाला विनंती करतोय. दापोडे संघ ऑल टीम रेडी आहे. तर 5 धावा आल्या पहिल्या षटकानंतर. दुसऱ्या षटकानंतर 6 आल्या. फेरी रिझॉल्व आणि धावा 11 आहेत. म्हणजे आता कॅल्क्युलेशन बघा पुन्हा एकदा तुमच्या समोरील. 18 मध्ये जरूर पाहूया. आता 39 ची गरज आहे. 18-39 गोलंदाज झालाय तुषार भोईर. 11 झालेत. टार्गेट 50. फर्स्ट ओव्हरला 5. एक वाईट आला ना सेकंडला. पहिला चेंडू सिंगल डॉट. शेवटच्या चेंडूवर 2 आल्या ना. व्यासपीठावर येऊन असणारी सभा आज 40+ येथे पनवेल प्रीमियर लीग खेळून आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण असणारी सभा. पंच थांबवा जरा क्लेरिफाय होऊ दे. चालेल का. तर नक्कीच बॅक टू बॅक 2 सिक्सेस आणि व्हेरिफिकेशन डन. एकूण धावा 22. एकूण धावा झाल्या 22. पुन्हा एकदा डिटेल्स तुमच्या समोर. पहिल्या ओव्हरमध्ये
5 सेकंड ओव्हरमध्ये या. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा धावा आल्या 5 आणि आता 22 झालेत. 16 चेंडू 28. 16 चेंडू आणि 28 धावा. यस मॅच ऑन राहील. अलंकार तांडेलनं काय खेळ केलाय त्याची भेदकता आपण जरूर पाहतो. किरण पाटील यांचं इथे आगमन झाले. तुषार भोईरला पाहतोय. आणखीन एक तडाखा शॉट लाईक दॅट का बॅटिंग आल्या आज 40+. अलंकार तांडेल सलग 3 चेंडूवर 3 षटकार. तुफानी हल्ला. निलेश दादा म्हात्रेने जी मेहनत घेतली होती गोलंदाज विलास भोईरनं मात्र यानंतर या लूज बॉलवर जी हिटिंग केली ना खूट कमबॅक. 28 आलेत. आता संघ मजबूत आहे. जे समीकरण होतं 18-40 17-34 16-28 आता 15-22. 15 चेंडू आणि 22ची गरज. अलंकार तांडेल काय खेळतो मैदानावर. षटकार पाहिला एक मिड विकेटला 2 त्यानंतर एक कव्हरकडे आपण पाहिलं अप्पर कट चपराक दिले. खूट बॅटिंग क्रमांक 4 वर आलाय. अलंकार तांडेल एक आक्रमक फलंदाज आहे. हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो. अक्षरशः मैदानावर धावांचा पाऊस. टॉस आता ऑफलाईन करूया. वैभवानं विनंती करेन आपण टॉस करून घ्या. खोला टाकलाय. अलंकारनं ओळखलं काही गरज नाहीये. 3 फटक्यांनी सामना बनला आणि आता इथून आपल्याला शांत डोक्याने खेळावं लागेल. मात्र आता या विकेटची गरज आहे. तेच करावं लागेल तुषारला. आपल्या मार्गातील अडथळा दूर करणं. अलंकार तांडेलला बाद करणं. त्यांनी 3 षटकार ठोकलेत. 13 मध्ये 22 करायचे. सामना अजूनही दोघांनाही समान संधी आहेत. ओफ क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये. फटका पॉवरफुल होता. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला. तितक्या वेगाने अलंकार सुसाट निघाले आणि जरूर पाहतो 3 षटकांचा खेळ संपलाय. आता टॉस होईल. वैभवाने विनंती करेल लगेच टॉस करून घेऊया. किरण पाटील आलेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो संघ खेळेल वीर तानाजी दापोडे भिवंडी. 5:06 झालेत. 5:06 यास टॉस करूया लगेच. टॉस आपण करतोय गौरी स्पोर्ट्स 40+ उलवे आणि वीर तानाजी दापोडे. 12 चेंडू 21. छापा कॉल अँड इट इज हे टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल. क्षेत्ररक्षण कसं वाटतंय मैदानामध्ये आल्यानंतर आज 40+च्या 24 संघाने इथे संधी दिली. विजयशेठ ठाकूर यांनी कशी वाटते संकल्पना. मी प्रथम या मंडळाला आभार मानेन कारण आम्ही याला भिवंडीवरनं या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल त्यांचे सत्यशः आमच्या संघाकडून आभारी आहे. आणि इथं आल्यानंतर खूप असं आयोजन खूपच चांगलं आहे की स्टेडियम टाईप वाटतं सर. बघू शकता संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफ्या तुम्ही बघता. आज 40+ मधून जो मालिकावीर ठरेल त्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकल 2 कूलर आणि त्यासोबत ग्रामीणमध्ये 3 बाईक तुम्हाला बघायला मिळतील. ही संपूर्ण संकल्पना. उल्वे संघ देखील एक चांगला संघ आहे. यंदा तुमचा प्रवास कसा राहिलाय. बघूया प्रयत्नाला यश येतो का. आमचे प्रयत्नच आम्ही करणार 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. किरण पाटील सर स्वागत आपलंही. आज टॉस गमावलाय. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं. आम्ही टॉस जिंकलो तरी बॅटिंगच घेतो. हारलो तरी आम्हाला बॅटिंगच. आम्ही बॅटिंगच घेतो टॉस जिंकून. तुम्ही देखील एक यशस्वी आयोजक आहात. यंदा पनवेल प्रीमियर लीग सारखी मोठी लीग ज्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. हे संपूर्ण मैदान आणि विजयशेठ ठाकूर यांचं आयोजन काय म्हणाल. विजय शेट्टी यांचं आयोजन दरवर्षी भारीच असतंय. 101% त्यांचा 100% आयोजन भारी असतो. आमची टीम त्यांनी बिना ॲडव्हान्स घेतली आहे. हे दोस्तीच्या दुनियातील खरा राजा माणूस आहे. 1 रुपया ॲडव्हान्स न घेता त्यांनी एवढ्या टीम घेतल्यात आणि हेच तर खरी ओळख आहे या माणसाची. जबरदस्त. विजय शेठ म्हटल्यानंतर प्रश्नच नाही. तब्बल 60 टीम ज्यांचा 1 रुपया ॲडव्हान्स घेतला नव्हता विजयशेठ ठाकूर यांनी. आतापर्यंत मैदानामध्ये 4 50 झालेत. 40+ मधून 2 50, रेग्युलर मधून 2 50. त्यामुळे फलंदाजांसाठी देखील तेवढंच नंदनवन आहे. आज काय मानसिकता आहे. मानसिकता हेच आहे की पहिल्यांदा विजय शेटने आमची टीम घेतली त्याच मी आभार मानतोय. कारण आमची टीम अशी पण कोण घेत नाही. तर त्यांनी घेतली ते मी त्यांचा आभार मानतोय. 50 ते राहिलेला आमच्या बाजूलाच ते विषय. आता आम्हाला खेळायला घेतत नाही आहे तेच मोठा प्रश्न पडला आहे. इथं खेळायला घेतलं आहे त्यांचा आभार. आणि काय आयलेश पॅडी आणि आम्ही आमचा नॅचरल खेळ खेळतो. प्रयत्न तर तोच असेल. म्हणजे एखाद इनिंग चांगली खेळलो तरी कामं होऊन जाईल. खूप साऱ्या अध्यक्ष साहेब
तर सामना सूर्य 12 मध्ये 21, 11, 21 समीकरण 10, 19 आणि सामना सुरू असताना आता कमबॅक होणं का निलेश दादा या मॅचला वेगळी कलाटणी देतील का? 2-3 डॉट चेंडू आले तर आणखीन दबाव निर्माण होईल. मात्र जी गोलंदाजी झाली तुषार भोईर यांच्या षटकामध्ये 19 आल्या. निलेश दादाने आतापर्यंत 3 दिल्या. 9 मध्ये 18ची गरज. एकूण धावफलक 32 करायचे. आपण पाहतो 50चा टप्पा ओलांडायचे. 9 मध्ये 18, 9 दुने 18 असं म्हटलं जातं. निलेश दादा प्रत्येक चेंडू गणिक प्लॅन त्यांना आखावा लागेल. समोर फलंदाज खेळतोय राजेश आहेत. अलंकार तांडेलला सूर गवसला. त्यांनी सुरुवातीला 3 षटकांनंतर त्यानंतर त्याला उभट सुद्धा ठेवलं. 3 चेंडू डॉट, टोटल 4 चेंडू डॉट सुद्धा खेळलाय अलंकार. समोर ठेवला, स्विंग देण्याचा प्रयत्न. मेन अंपायर सिग्नल येईल. वाईटचा कॉल आलाय. संघ पुढे सरकेल. जरूर इथे पाहूया अंपायर सिग्नल. वाईटचा कॉल. टोटल रन्स पाहूया. संघ पुढे सरकत असताना येणारे 9 चेंडू आणि विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 9 मध्ये करायचे 17. खोला टाकला, ट्राय करते गोलंदाजीमध्ये भेदक. त्या टिकट मारे, सिंगल मिळेल. दबाव तंत्राचा वापर. निलेश दादांनी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. परिस्थिती पाहून खेळ कसा करायचा. मात्र आता आव्हान अलंकार तांडेलला त्यांना बाद करायचं. हा अडथळा दूर झाला ना तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचे चान्सेस असतील. शक्यता आणि गरज या गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं. 8 मध्ये 16 फटका फसला. डीप कडे फिल्डर रेडी. क्षेत्ररक्षण होईल कमालीचं. मॅच मध्ये कमबॅक होणार का याच मैदानावर. 6 मध्ये काल 4 धावा डिपेंड झाला. याच मैदानावर 30 धावा डिपेंड झाला. काही होऊ शकतो. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. निलेश दादा तगडा अनुभव, एक नामांकित व्यक्तिमत्व. समोर अलंकार तांडेल तितका आक्रमक, पॉवरफुल, मात्र शांत डोक्याने खेळतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला ही हुशारी असावी लागते. 9-18, 9-17, 8-16. आता 7 मध्ये 15ची गरज. 18-41चा सामना आलाय. 7 मध्ये 15. एक फटका मॅच बनवेल. मात्र एवढं सोपं नाहीये. दादानी सांगितलं सिंगल चालेल. आणि बघा मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. सामना कुठे आला. जिथे सामना होता 12-21, सामना आला 9-18, आता 8-16. जे समीकरण होतं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 10-19 ठोकल्या तुषारला. अलंकार तांडेलने सलग 3 चेंडूवर 3 षटकार. आणि आता मॅच मध्ये आणखीन इंटरेस्टिंग कहाणी. काय शेवट, काय गोड असेल. 6 मध्ये 14 धावेची गरज. 6 चेंडू 14 धावा आपण पाहतोय. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. उत्कंठ आणि इकडे डीजे एसटीसी ना हे प्रेमाचं संगीत आठवलं. जरूर मॅच कडे वळूया. 6 मध्ये 14ची गरज. सामना पाहायला मिळते मोठा गाव. आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आज जो संघ खेळणारे वीर तानाजी दापोडे भिवंडीचा संघ इथे आलाय. आणि राजन दादा पाटील सरपंच दापोडे साहेबांचे इथे आगमन झाले. मी विनंती करेन राजन दादा पाटील सरपंच दापोडे आणि दीपक दादा पाटील या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झाले. जो आज संघ खेळणारे वीर तानाजी दापोडे भिवंडीचा हा संघ. मी दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. चला लक्ष विद्या मॅच कडे. निलेश म्हात्रे गुड बॉलिंग पाहिली. एक्सलंट बॉलिंग. गोलंदाजीचा दर्जा. 5 धावा दिल्या. सेकंड ओव्हर मध्ये 7 दिल्या. 2 ओव्हर मध्ये निलेश म्हात्रे यांना पाहिलं. प्रवीण आलाय गोलंदाज. कारण खेळाडूंचा शॉर्ट फॉल आहे. डीजे एसटीसीचा आवाज कानावर घुमतो आणि बऱ्याच वेळा हा कर्कश आवाज आपण मैदानावर पाहतोय. प्रवीण भोईर विनिंग कॅल्क्युलेशन कडे लक्ष विद्या. सामना कोण जिंकेल. इंटरेस्टिंग मॅच आहे. समोर उभा अलंकार तांडेल ज्याने मॅचला यू टर्न दिलं आणि आता उभा आहे स्ट्रायकर एंडला राजेश म्हात्रे. फुटवर्कचा वापर. डीप कडे खेळतो. क्षेत्र खाली आहे आणि चेंडू फटका बनवायला दिला. तिथे स्ट्रोक कन्वर्ट झालाय. 5 मध्ये 10ची गरज. 5 आणि 10 धावेची गरज.
प्रवीण भोईर. समोर उभा आहे फलंदाज आपण जरूर पाहूया राजेश म्हात्रेला. आतापर्यंत चौकारानं यू टर्न दिलं. 6-14चा सामना आता आल्या 5 मध्ये 10. व्हेरी क्लोज मॅच आहे. डॉट बॉल विकेटची गरज आहे. फुल टॉस चेंडू फटका खेळला आणि गेलाय धमाका. आता मॅच मधून हवा निघून गेलं. मात्र अजूनही सामना सोडायचा नाही. येणारे चेंडू असतील 4 धावेची गरज. 6-14चा सामना. खराब चेंडू. आज गोलंदाजीमध्ये जी मेहनत केली निलेश दादा म्हात्रेनं, ज्यांनी 5 धावा दिल्या, मात्र त्यानंतर आपण पाहिलं 5 धावा. त्यानंतर निलेश 4थ्या षटकामध्ये 7 दिल्या. मात्र चुकी केली ती गोलंदाज तुषार भोईरनं, ज्याने 19 दिल्या. कमबॅक करत असताना आता प्रवीण भोईरचे 2 खराब चेंडू या मॅचमध्ये आपण जरूर पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन 6-14चा सामना 5 धावा. आता येणारे चेंडू 4 आणि 4 धावेची गरज. 4 चेंडू आणि 4 धावा. पहिला सामना आपण पाहतोय मोठा गाव 40+A ग्रुपचे हे दोन्ही दादा संघ. तर सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर आहे. एक फटक्याचं काम जरूर असेल. गती कमी केली. शांत डोक्याने ट्राय करतो डीप कडे. 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी. सामना खुला करायचे. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान करावे 40+ला. अजूनही मॅच मध्ये उत्कंठा असेल. मात्र एक फटका मॅच बनवेल. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा भरोसा नाहीये. काल असा सामना जिंकला. नेवाळी संघानं करामत केली. गोलंदाजांची दादागिरी दाखवली. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये निलजे संघानं करामत केली. समोर आले माहिती. सामना आता निघालाय. 1 षटकार 1 चौकार. 14 पण इनफ होत्या. थोडी नाराजीचं वातावरण. मोठा गाव 40+ ग्रामीण आपण पाहिलं लॉट्स सुरू होईल. पण त्या अगोदर 40+ हा A ग्रुप आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतो मोठा गाव 40+. चांगली फाईट बॅक दिली. मात्र आता सामना सोपा आहे. एकूण धावा 49. सहज इथे जिंकतोय. 50 करायच्या होत्या. मात्र जे षटकार चौकार आले अलंकार तांडेलचे 3 षटकार मॅचला वेगळा टर्न दिला. मात्र इथे चांगला खेळ आपण निश्चित पाहिला. 50 धावांचं टार्गेट. अलंकार तांडेलचं जे खेळ पाहिलं. अलंकार खेळला सलग 3 षटकार. त्यामध्ये चांगलं योगदान होतं. 3 षटकारच्या सहाय्यानं त्याचं वैयक्तिक योगदान. त्या जोरावर आपण पाहतोय इथे बॅटिंग करत असताना मोठा गाव 40+ला पराभूत केलं करावे 40+नं. तर नक्कीच आपण